हलक्यात घेऊ नका सा. छोटेच तुकडा आहेत, तसं तुझे पोरगे बी तोडे होतील, लक्षात ठेव. कोण आहे? हिंदू, तू परत आला होता? कोण? नाही, असा जीव गेला तरी चालेल, पण अंजलीला मी काही होऊ देणार नाही. अहो, तुम्ही शांत होता का जरा? हिंदू, तू म्हणतेस ते खरंय. आपण हे गाव सोडून जाऊया, कुठेही जाऊ, पण अंजलीच्या जीवाला धोका होता का बरं? अहो, काय झालं तुम्हाला? डोळे उघडून बघा ना, कोणी नाहीये इथं. अहो, मी कुणाला तरी मदतीला आणते. अहो, महादू, दार बंद करते. आणि राणा, तू चल, दूध पिऊन आराम कर. अरे लई काळजी करू नगस. चल बाळा. राणाजी, 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 यांना खूप त्रास व्हायला लागलाय. बरं वाटत नाहीये. म्हणजे तसं शुद्धीवर आहे, पण या गावात आमचं कोणी नाहीये. मला मदत करा ना, प्लीज प्लीज. चला. थांबा राणा भाऊजी, तुम्ही दमला असशीला. या टायमाला तुम्ही नका जाऊ. आपण महादूला पाठवूया की. आणि तसं बी ते शुद्धीवर आल्यात म्हणल्यावर लय काही झालं नसणार आहे. नाही बहिणी, मी जाऊन येतो. जवळ प्रत्यक्ष बघत नाही तवर मला चैन पडणार नाही. चला काकी. राणा, काळजी घे बाबा. चला. या. अहो काका, बरं वाटते का आता? काकी, तुम्ही पाणी द्या. काका उठा, थोडं पाणी पिऊन घ्या. सावकाश प्या. काकी, आपण आधी गावातल्या डॉक्टरला दाखवूया. हो. मग पुढचं पुढं. हा, आलोच. हो. अहो, फोन का उचलत नाहीये ते? अंजलीचा फोन. ठीक आहे, पण तिला काही सांगू नको.
विनायकरण घाबरून जाईल. सेमिनार महत्वाचा आहे तिचा. हॅलो. हॅलो, अगं मी केव्हापासून फोन ट्राय करतेय. अगं आम्ही जेवत होतो ना बाळा. जेवताना कसं उठणार? मी मी नंतर बोलते तुझ्याशी. नाही आई, ऐक ना, बाबांना जरा फोन दे ना. आजच्या सेमिनार बद्दल जरा त्यांच्याशी बोलायचंय. बाबा, अगं बाबा बाहेर शतपावली घालतायत. फोन इथंच विसरून गेलेत. मी कामात आहे, मी नंतर फोन करते तुला. हा, असं काय करतेय? आत्ता म्हणली जेवतोय, मग म्हणली बाबा शतपावली करायला गेली, आणि परत म्हणली मी कामात आहे. नक्की काय झालं असेल? बीपी खूपच वाढलाय. यांना ताबडतोब तालुक्याच्या हॉस्पिटलला घेऊन जा आणि ECG काढून घ्या. उशीर करू नका. अरे देवा. इंदू, घाबरू नकोस. राणाजी आलेत ना मदतीला. हो काकी, तुम्ही अजिबात घाबरू नका. आपण आत्ताच्या आत्ता तालुक्याच्या दवाखान्यात नेऊ. काळजी घे बाबा अंजलीच्या वडिलांची. ह्या संकटातनं त्यासनी बाहेर काढ. रानाचा फोन कसा आला नाही अजून? राधे, ए राधे. काय बघ गोदा का? अगं ते जरा रानाला फोन लाव. हो होय. लागला? हा गोदा का. हॅलो. राणा, अरे कुठं आहेस तू? अंजलीच्या वडिलांची तब्येत बरी आहे ना? तशी बरी आहे तब्येत. आपल्या गावातले डॉक्टर म्हणले की तालुक्याच्या दवाखान्यात घेऊन जावा, म्हणून इकडे आलोय. काळजी करण्यासारखं आहे काय रे? म्हणजे मला बी नीट कळलं नाही ते. हा, पण इकडल्या डॉक्टरनी लई काय काय तपासण्या केल्या, सुया बी टोचल्या, आणि आणखीन औषध आणायला सांगितलेत मला. लई मोठं दुखणं आहे काय रे? नाही, जे आता बोलतात ते, पण डॉक्टर म्हणले की रिपोर्ट आल्यावर कळेल समज. पर तू थांब तिथंच, जाऊ नगस. हा, कुणाचा फोन आहे? रानाचा. राणा भाऊजी. राणा भाऊजींनी मोबाईल घेतला. द्या इकडं. राणा भाऊजी, कशी आहे तब्येत आता? नेमकं काय झालं ते कळलं नाही. अहो पण असं अचानक काय झालं ते काय सांगितलं नाही काय? नाही, ते असं गडबडीत कसं विचारायचं. हा, पण ते काय ते प्रेशर काय ते वाढले असं म्हणले. ब्लड प्रेशर? अरे देवा, एकुलत्या एक पोरीचा बाप असलं की असलं टेन्शन असतंय बघा डोक्याला. आणि टेन्शनने असला आजार पण येतंय. त्यात पैशानं लंगडी माणसं आहेत ती. काय गरज लागली तर कळवा आम्हाला. किती बी झालं तरी अंजली लई महत्वाची आहे आपल्याला. जरा सवड मिळाली की विचारा त्यासनी कशानं झालं असं अचानक. विचारतो. बरं, आता ठेवू काय? ते अजून औषध आणायला जायचंय. चालतंय, काळजी घ्या, आणि तसंच काही वाटलं तर फोन करून सांगा आम्हाला. ठेवतो. तुम्ही फूस लावता म्हणून राणा भाऊजी आज असं वागतात. अहो कोण कुठली ती दीड दमडीची माणसं त्यांच्यासाठी शहरात गेला खमाली कराया. अहो गोदाक्का, अशानं आज कसा राहायचा या घरचा? तुम्ही राणा भाऊजींना त्या मास्तरनीसाठी भरीस पाडणं बंद करा, नाही तर भीक मागायची येळ येईल 31. आणि जरा आवरता घ्या सांगा त्यांना आता.
म्हणजे आम्ही टाकलेलं प्रेशर एकदम बरोबर काम करतंय म्हणायचं. आता काही ह्यो पाठक बाबा जगत नाही. बरं येईल ग चकला बी चकला तर. मी औषधे देऊन येतो. तुम्ही बसा बसा तुम्ही. घ्या अहो घ्या. काय बी काळजी करू नका. डॉक्टर म्हणले समजा ठीक होईल. पाठक अगदी वेळेवर आणलात तुम्ही. थोडीशी बीपी शूट झाली होती म्हणून त्रास झाला होता, परंतु ECG नॉर्मल आहे. तुम्ही बिल पेड करा, नंतर पेशंटला घरी घेऊन गेला तरी चालेल. फक्त एकच काळजी घ्यायची, त्यांना जास्त ताण येऊ द्यायचा नाही. 2-3 दिवस विश्रांती घेऊन देत. काही त्रास वाटला तर मला कळवा. जी. बिल कुठं भरायचंय? तिकडे भरायचं. माझ्याकडे इतके पैसे नाहीत सध्या. अहो माझ्या बी खिशात कधी पैसे नसतात. हा तुम्ही काय बी काळजी करू नका. मी बघतो काय करायचं ते. तुम्ही आहात म्हणून, नाहीतर मी आता काय केलं असतं माहित नाही. आई अशी तुटक तुटक का बोलत होती? काही प्रॉब्लेम तर नसेल ना झाला? राणाजींना पाठवावं का घरी का नको? नाही, पाठवूया. तेवढा तर हक्क आहे ना माझा. हा बोला. माझं एक काम होतं तुमच्याकडे, कराल? सांगा की. मगाशी मी घरी फोन केला होता तेव्हा आईचा आवाज काही मला ठीक नाही वाटला. काहीतरी गडबड आहे असं वाटतंय मला. बाबाई माझ्याशी धड काहीच बोलले नाही. तो उगाच काळजी वाटतेय मला. तुम्ही एकदा घरी जाऊन बघून येता का? अहो ते कधी कधी असं वाटते, पण काळजीचं काही बी कारण नसते. आणि हा मग अशी काकांना बघितलं तलावाकडे फिरताना. पण आई आहे ना, आई असेल घरी, तिला जाऊन भेटता का? आणि सहज आलोय असं सांगा. बघतो. आणि हा तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष द्या बघू. काय बी काळजी करू नका. ठीक आहे, पण प्लीज जरा तेवढं बघून या. आणि सॉरी तुम्हाला त्रास दिल्याबद्दल. ठेवते. बाईंना कसं कळलं असेल इथं काहीतरी भानगड झाल्या ते? याला म्हणायचं नातं, माया, घरच्यांची काळजी. तुम्ही थांबा इथंच, निघायची तयारी करा. तवर मी घरनं पैसे घेऊन येतो. हा लो हम आ गए. दीदा एक नंबर दिसायलीस ना आज. एक नंबर. काम काय आहे बोल. उगा लाडात येऊ नका. म्हणजे काय काम असेल तर लाडत येतो का आम्ही? नाही नाही नाही, काम असल्यावर लाड्यात याची सवय तुझी आहे. लय हुशार आहेस तू. एखाद्याकडनं काम कसं काढून घ्यायचं याचा कोर्स करावा तुझ्याकडनं. आता काय काम आहे तू बोल. एक नवीन बिझनेस मिळालाय मला. मळीपासून दारू बनवायचं. आजा पंजांपासून हा बिझनेस चालू आहे. नवीन काय त्यात? दारू निर्मितीचा कारखाना काढणार आहे मी. आणि काय स्वतःच ढोसणार आहे? अजिबात नाही, डायरेक्ट एक्सपोर्ट करायचा प्लॅन आहे आमचा. करा,
आमची काय मदत लागली तर सांगा. 10 लाख दे की. हा? चांगलाच हरकलायस की तू. किती झाली आज? ते जाऊ दे, 10 लाख दे की. रातच्याला कुठे पैसे मागतोस रे? ये नाही आमच्याकडं. आता ह्यो प्लॅन उद्या सकाळी परत सांग, मग बघू काय करायचं. आता आम्ही डायरेक्टर बोर्डावर ऐक की नाही. मग आबा आणि आमचं वजन वापरून मळी घ्यायची, फॅक्टरीची जागा घ्यायची, मग डायरेक्ट आपलं एक्सपोर्ट सुरू. एवढ्या फास्टात एक्सपोर्ट? मग आपलं डोसकेले जबराट. हेच डोसकं उद्या चाललं तर बघू, देऊ पैसे. आता झोप. अगं पण मला आत्ताच पैसे पाहिजेत. 10 लाख आता रातच्याला कुठं मागतोस बाबा? अगं मग 3,000 दे. काय? 10 लाखावरनं डायरेक्ट 3,000वर आलास? एक्सपोर्ट काय शेजारच्या गावात करायचं ठरवलंयस काय? नाही, बाहेर अवध्या थांबलाय, त्याला द्यायचे 3,000. का? लग्न ठरलं काय त्याचं? नाही, हॉटेलचं बिल तटलंय. म्हणजे ते दिलं नाही तू, तो हॉटेलवाला इकडेच येईल घराकडं. काय करायचं बघ तुझं तू. खिशात एक कवडी नाही आणि लोकांच्या उधाऱ्या करत फिरतोय. एक दमडी मिळणार नाही. असं काय करतेस? दे की 3,000 रुपये. आम्ही रातच्याला कुणाला बी पैसे देत नाही. शुभ नसतंय ते. चल झोप गमान. आणि बाहेर अवध्या थांबले त्याचं काय करू मी? आवाज खाली. झोप म्हणलं ना बघ. ए तिकडे झोपला. चल उठ उठ उठ. वहिनी, ओ वहिनी. या की या. काय झालं राणा भाऊजी? काय काम होतं काय? काही नाही, ते जरा पैसे पाहिजे होते. दवाखान्याचं बिल भरायचं. किती? 10,000. थांबा देतो. बरं तब्येत कशी आहे आता? बरी आहे, डिस्चार्ज मिळाला. बरं वहिनी, झोप मोड केली नाही ना? व नाही. अनबाई, काळजी घ्या अंजलीच्या वडिलांची. येतो. रातच्याला कोणाला पैसे देत नाही म्हणलीस, राणाला पैसे कसं दिलास? तुझा राणादा पैशांचा मालक आहे. मी पण मालकच आहे की. मग तू कसला मालक रे? काडीचा अधिकार नाही तुला या घरात. तू काय माझा पान उतारच कर. पान उतारा नाही र. पैशांसाठी असं तुला सतवताना जीव तिळतिळ तुटतोय आमचा. खरं तर या पैशांवर राणा भाऊजींनी एवढाच तुझा बी हक्क आहे. पण राणा भाऊजींनी सक्त ताकीद दिली आम्हाला, वायपळ खर्च करायचा नाही म्हणून. हे ठरवणार तो कोण? ते आता आम्ही काय सांगू? या घरातलं थोरलं पण आहे राणा भाऊजींकडं. समद्यांचा विश्वास आहे त्यांच्यावर, आणि म्हणून कायम तुला दुजा भाव. पण सूरज, तुझी शपथ घेऊन सांगतो आम्ही, आमचा लय जीव आहे बघ तुझ्यावर. पण राणा भाऊजींपुढं काय चालतंय रे आपलं? त्यांचं नशीब चांगलं आहे, आपलं नशीब फुटकंय असं म्हणायचं आणि गप्प बसायचं. नाही नाही नाही, लय दिवस नाही चालणार रे. एक देश या घराचा भारत पाकिस्तान केल्याशिवाय राहणार नाही आम्ही. त्या बैलाला चारी बाजूने असं घायकुतीला आणणार, असं घायकुतीला आणणार, उठता बसता बैलानं नुसतं वहिनी नामाचा जप केला पाहिजे.